फिलॉसॉफी ही जी आहे ते चार वेदांमध्ये जी दर्शन आलेलं आहे त्या दर्शनाच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली की कशा पद्धतीनं वैदिक दर्शन आहे आणि वैदिक दर्शन बौद्ध दर्शनाच्या उदयासाठी बौद्ध धम्माच्या उदयासाठी वैदिक दर्शन हे कसं कारणीभूत राहिलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली वैदिक दर्शन जे आहे ते ईश्वराधिष्ठित दर्शन आहे, कर्मकांडावरती आधारित असलेलं दर्शन आहे, विषमतेवरती आधारित असलेलं दर्शन आहे. जे दर्शन विषमतावादी आहे, ज्यामध्ये मनुष्याची विभागणी जी आहे वर्णाच्या आधारावरती केलेली आहे. 4 वर्ण त्यांनी सांगितलेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णाच्या आधारावरती विभागणी आपल्याला पाहावयास मिळतं आणि जे आहे ते ही विषमता तत्वावरती आहे. म्हणजे समजा जो ब्राह्मण वर्गामध्ये जन्मास आलेला आहे तर तो ब्राह्मणच राहील, जो क्षत्रिय वर्गामध्ये जन्मलेला आहे तो क्षत्रियच राहील, जो वैश्य म्हणून जन्मास आलेला आहे तो वैश्यच राहील आणि जो शूद्र म्हणून जन्मास आलेला आहे तो शूद्रच राहील. वर्णाचं जे आहे ते स्थलांतर आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे एका मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एका वर्णातून दुसऱ्या वर्णामध्ये जाणं हे या ठिकाणी संभव नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्णाला आपापले कामं दिलेले आहेत, व्यवसाय दिलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नाही आहे. जसं वर्ण निवडीचं स्वातंत्र्य नाही आहे तसं व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नाही आहे. व्यवसाय प्रत्येकाला आपापले व्यवसाय दिलेले आहेत. ब्राह्मणांनी जे आहे ते अध्ययनाचं कार्य करावं. ठीक आहे. पूजा प्रार्थनेचं काम जे आहे जे लोक करतात तर ते ब्राह्मणांच्या हातून करून घेणं हा नियम होता त्या काळातला, की ब्राह्मण हा जो आहे तुमचे जे काही पूजा आहे, उपासना आहे, जर तुम्हाला करवायची आहे तर ब्राह्मणाच्या हातूनच करवावी लागेल असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कर्मकांड करण्याचा अधिकार जो आहे तो यज्ञ याग करण्याचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाला आहे असं सांगितलं गेलेलं आहे. क्षत्रिय जे आहे ते कोणते कामं करतील तर क्षत्रिय जे आहे ते राज्य वगैरे सांभाळणं, शेतीवाडी करणं वगैरे जे असतात ते क्षत्रिय करीत असत. व्यवसाय जो काम होता तो वैश्याशी संबंधित होता आणि सेवा नोकर चाकरी करणे हे शूद्राशी संबंधित होतं. त्याच्यामुळे 4ही वर्णाला आपापले जे आहे ते कामं वाटून दिलेले होते. याच्यामध्ये स्वातंत्र्य नव्हतं. काही वर्गांनाच शिक्षण होतं, काही वर्गांनाच जे आहे ते विशेष सुविधा होत्या. तर शूद्र वर्ण आणि स्त्री वर्ग जो आहे तो शिक्षणापासून वंचित होता. हे सगळे जे आहे ते वैदिक व्यवस्थेमुळे समाजामध्ये एक प्रकारचं जे वातावरण तयार झालेलं होतं तर हे वातावरण जे आहे ते बुद्धांच्या संवेदनशील मनाला पटणारं नव्हतं. हे लक्षात घ्या. त्यांना असं वाटत होतं की हे जे आहे ते विषमता ठीक नाही. म्हणजे जन्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती जे विषमता केली जातं ते ठीक नाही आहे. नो डिस्क्रिमिनेशन. म्हणजे जे संविधानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की बाबासाहेबांनी घेतलेलं आहे की कुठल्याही जे आहे ते धर्म, जात, भाषा, लिंग याच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे. ठीक आहे. प्रत्येक माणूस हा जन्मता पूर्ण आहे आणि त्याला समान अवसर आणि समान संधी प्राप्त झाल्या पाहिजे त्याचा विकास करण्यासाठी. तो स्त्री असो अथवा पुरुष असो,
तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला जे आहे ते समान अवसर आणि समान जे काही संधी आपण ज्याला म्हणतो, तर ती समान अवसर समान संधी जी आहे त्याला प्राप्त झाली पाहिजे. या विचारसरणीचे जे आहे ते बुद्ध होते. आणि समाजामध्ये जे आहे ती विचारसरणी आपल्याला लोकांची पाहायला मिळून राहिलेली आहे की ती विचारसरणी जी आहे ती कशी आहे, भेदाभेद करणारी आहे, नाही का. ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला आहे तर त्याला शिक्षणाचा पूर्ण अधिकार, आणि एखादा जो शूद्र मनुष्य आहे त्याला शिक्षण द्यायचं नाही का, स्त्री आहे त्याला शिक्षण द्यायचं नाही का, काय ते शिक्षण घेण्यासाठी जे आहे ते सुटेबल नाही आहेत का, बरोबर आहे की नाही, काय त्यांच्यामध्ये क्षमता नाही आहेत का, काय ते समर्थ नाही आहेत का. तर स्त्री शूद्र जे आहे ते समर्थ आहेत, शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे जे आहे ते ही जी व्यवस्था समाजामध्ये उभी झालेली आपल्याला दिसली, वैदिक व्यवस्था जी आहे, नाही का, वेदांमध्ये वर्णित असलेली व्यवस्था जी समाजामध्ये रुजवल्या गेलेली होती आणि त्याचा प्रभाव जो आहे तो समाज मनावरती झालेला होता. तर ते जे आहे ते बोधिसत्व सिद्धार्थाला पटत नव्हतं, बुद्ध झाल्यानंतर बुद्धाला पटत नव्हतं, हे लक्षात घ्या. तर एक उपदेश आहे लोहितचे सुत्त म्हणून आहे मध्यम निकायामध्ये. त्या लोहितच्या सुत्तामध्ये जे आहे काय सांगितलेलं आहे, लोहितच्या सुत्तामध्ये या संदर्भातच वर्णन आहे की शिक्षणाच्या आधारावरती मतभेद जे आहे जे जनसामान्यामध्ये दिसून राहिलेले आहेत तर ते ठीक नाही. शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे, शिक्षणापासून वंचित ठेवणं हे बरोबर नाही, हे लक्षात घ्या. तर त्यांनी जे आहे ते सांगितलं, त्यांनी बरेच पर्याय देऊन जे आहे त्या ब्राह्मणाला, लोहितच्या ब्राह्मणाला सांगितलं की तुझा हा जो मानस आहे की स्त्री शूद्रांनी शिक्षण घेऊ नये हा कसा चुकीचा आहे, ठीक आहे. हे वेगवेगळे उदाहरणं देऊन वेगवेगळे पर्याय देऊन त्याला समजून सांगितलं. तर त्या सुत्तावरून असं समजते की भगवान गौतम बुद्धांची दृष्टी जी आहे ते समतामूलक होती, स्वातंत्र्यवादी होती, हे लक्षात. म्हणजे बुद्धाचं दर्शन जे आहे ते समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी उदयास आलेलं आहे. कारण वैदिक दर्शनानं जो गुलामी समाजामध्ये तयार केलेली होती, जी भेदाभेद, जे डिस्क्रिमिनेशन समाजामध्ये तयार केलं गेलेलं होतं, हे समाज मनातून बाहेर काढणं. कारण हे दूषित विचारसरणी, ही विचारसरणी कशी आहे, दूषित विचारसरणी आहे. ही काही चांगली विचारसरणी थोडी आहे, शुद्ध विचारसरणी थोडी आहे, परिशुद्ध विचारसरणी थोडी आहे की एकाला जे आहे ते खूप द्यायचं आणि दुसऱ्याला जे आहे ते वंचित ठेवायचं. आजही आपल्याला पाहावयास मिळते की व्यवस्था तशीच काम करायला लागून राहिलेली आहे की काही वर्गाला जे आहे ते खूप अधिकार द्यायचे आणि काही वर्ग त्याच्यापासून वंचित ठेवायचे. आताही जे आहे, आता बांगलादेशमध्ये आपण पाहतो आहे, तर बांगलादेशमध्ये काय झालं समजले का नाही समजलं. एक विशेष वर्गाला जर तुम्ही जे आहे ते काय करून राहिलेले आहेत, सर्व सुखसुविधा देऊन राहिलेले आहेत आणि बाकीचे वर्ग जर तुम्ही वंचित ठेवून राहिलेले असाल, ठीक आहे, तर हे बरोबर नाही. सर्वांना समान अवसर, समान संधी जे आहे ते दिले पाहिजेत. तर या बाबतीमध्ये बुद्ध जे आहे, या मताचे बुद्ध कसे होते, पुरस्कर्ते होते. आणि म्हणून त्या लोहितच्या ब्राह्मणाला बुद्धांनी सांगितलं का बघ लोहितच्या, समजा की हा सगळा जो आहे तो, समजा तू एखाद्या शेतामध्ये पीक घेऊन राहिलेला आहेस, त्याचं उत्पादन तुला झालेलं आहे, ठीक आहे. आता तू जर म्हटलं की या सगळ्या उत्पादनाचा मीच उपभोग घेतो, ठीक आहे, तर ते उचित होईल का, बरोबर आहे. याचा उपयोग जे आहे ते सर्वांसाठी आहे ना. निसर्ग जे काही उत्पन्न करतं ते सर्वांसाठी उत्पन्न करतं. ते थोडी जे आहे ते याला द्यायचं जास्त आणि याला द्यायचं कमी असा भेद ठेवतो आहे का, असा भाव आहे का. तर निसर्गाचा नियम आहे समान वितरण सर्वांना, ठीक आहे. तर तुम्ही जे आहे ते काय केलं पाहिजे, समान वितरण करा.
बरोबर आहे की नाही? तर हा जो सिद्धांत जो आहे बुद्धांचा, हा सिद्धांत आपण त्या लोहितच्या सूत्राच्या वरून समजतं की शिक्षणाचे पुरस्कर्ते जे आहे ते भगवान गौतम बुद्ध होते. सर्वांना समान अवसर देण्याचा जो आहे तो भगवान गौतम बुद्धाचा मानस आपल्याला त्यांच्या जगण्या वागण्यातून दिसून येतो. त्यांनी संघ निर्माण केला. आता संघामध्ये जे आहे एका विशेष वर्गालाच त्यांनी जे आहे ते महत्त्व दिलं का? एखाद्या विशेष वर्गालाच त्यांनी संघामध्ये स्थान दिलं का? समाजातील प्रत्येक थराचा व्यक्ती जे आहे संघामध्ये येऊ शकत होता. संघाचे दारं सगळ्यांसाठी खुले होते. तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, चांडाळ असो, ठीक आहे, अस्पृश्य असो, कोणीही असो समाजातला, तो येऊ शकत होता. म्हणजे सोपाकसारखा भंगी नाही का, चांडाळ जो आहे, सुनीतसारखा भंगी समाजातला मनुष्य जे आहे तो भगवंताच्या संघामध्ये येऊन जे आहे ते भिक्षू झाला आणि त्याने अर्हतपद प्राप्त केलं नाही का. उपालीसारखा नावी समाजातला मनुष्य जे आहे तो आला आणि त्याने जे आहे ते काय केलं, अर्हतपद प्राप्त केलं. सर्वांनाच संधी होती संघामध्ये. स्त्रीला सुद्धा संधी देण्यात आली. समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रिया जे आहेत ते संघामध्ये आल्यात आणि त्यांनी जे आहे ते काय केलं, आपली जे काही शक्ती आहे, सामर्थ्य आहे ते सिद्ध करून दाखवलं की स्त्रीसुद्धा कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नाही. ही जे काही गोष्ट जे आहे भगवंताच्या संघामधली हे आपल्याला दिसून येते. म्हणजे भगवंत जे आहे ते समता तत्वाचे, स्वतंत्रतेचे काय होते, पुरस्कर्ते होते. ज्या वैदिक व्यवस्थेनं समाजामध्ये हळी निर्माण केलेली होती, दुरी निर्माण केलेली होती, समजली का नाही, एक वंचना निर्माण केलेली होती, ती भरून काढण्याचं काम जे आहे ते भगवान बुद्धाने आणि त्याच्या संघाने केलं असं आपल्याला दिसून येते. दुसरं गोष्ट म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार. जीवन जगण्याचा अधिकार जो आहे तो वैदिक व्यवस्थेमध्ये जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना सारखा आहे का? तर वैदिक व्यवस्थेमध्ये आपल्याला हे दिसत नाही की जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना सारखा आहे. ठीक आहे, म्हणजे वैदिक व्यवस्थेमध्ये प्राणीमात्रांचं तर काही स्थानच नाही आहे. समजली का नाही समजली? मनुष्यामध्येच एवढी मोठी विभागणी आहे तर प्राण्यांचं काय स्थान राहणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी देण्याचं जे आहे हे चलन, ही प्रथा जी आहे वैदिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याच्यामुळे वेदाचा अभ्यास घेत असताना आपल्याला दिसतं की तिथे जे यज्ञ व्हायचे, अश्वमेध यज्ञ सारखे जे आहे असे मोठे मोठे यज्ञ व्हायचे, तर त्या सगळ्या यज्ञामध्ये जे आहे प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आहुती दिल्या जात होती, बळी दिल्या जात होती. तर या धर्तीवरती जन्मास आलेला एकूण एक प्राणी, एकूण एक जीव, त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, कोणाचा जीवन जगण्याचा अधिकार तुम्ही छिनून नाही घेऊ शकत ना, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्या प्राण्यांचं जे आहे ते जीवन जगण्याचा अधिकार छिनून घेण्याचा? तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? आणि अशी कोणता तुमचा धर्म आहे, अशी कोणती धारणा आहे की दुसऱ्या प्राण्यांचा रक्तपात केला, खून सांडवलं, रक्त सांडवलं म्हणजे तुमचा देव जो आहे ना, तुमचा ईश्वर आणि तुमचा परमेश्वर जो आहे तो आनंदी होतो, सुखी होतो, प्रसन्न होतो, बरोबर आहे का? तर ही जी काही मान्यता आहे, हा जो काही धर्म आहे तो बुद्धाला पटणारा नव्हता, हे लक्षात. बुद्ध या मताचे मनुष्य होते की सभ्ये तसंती दंडस्य सभ्ये मच्छुनो भायंती, म्हणजे सर्व प्राणी मात्रांना जे आहे
आपलं जीवन प्रिय असते. ते सर्व प्राणी मात्र जे आहे ते दंडाला घाबरतात, मृत्यूला घाबरतात. त्याच्यामुळे त्यांच्या जागी आपल्याला ठेवून त्याचे जे आहे ते विचार करा. आत्तानं उपमंकत्वा न हनेय न घातय, म्हणजे कोणत्या प्राण्याला मारू नका, कोणाचा घातपात करू नका. त्यांच्या जागी स्वतःला ठेवा. विचार करा की तुम्ही जर त्यांच्या नरडीचा घोट घेत असेल तर त्यांना जी वेदना होणार आहे, तुमच्या नरडीचा कोणी जर घोट घेतला तर तुम्हाला वेदना नाही होणार का? समजा तुमचे जे आहे ते शिर कलम केलं समजा जर तुमचं, तर तुम्हाला जी वेदना होईल, तुमची जी जेवढी तडपड होईल तेवढी त्या प्राण्याची नाही होत का? समजले का नाही समजले? त्याच्यामुळे तुम्हाला कोण अधिकार दिलेला आहे की त्यांना मारायचं, त्यांची हिंसा करायची? तर जीवन जगण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे. या भूतलावरती आलेल्या प्रत्येक जीवजंतूला, प्रत्येक प्राणीमात्राला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि तो तुम्ही छीनून नाही घेऊ शकत धर्माच्या आधारावरती, मान्यतेच्या आधारावरती. समजले का नाही समजले? कुठल्या जे आहे ते व्यवस्थेच्या आधारावरती, दर्शनाच्या आधारावरती तुम्ही तो अधिकार छीनून नाही घेऊ शकत. तुमच्या वेदांमध्ये जर तसं दर्शन आलेलं आहे म्हणून त्याचं समर्थन करायचं का? असं जर दर्शन असेल तर त्या दर्शनाला जे आहे तुम्ही तिलांजली दिली पाहिजे, या मताचे बुद्ध होते. त्याच्यामुळे बुद्धाला असं वाटत होतं की याच्यात ज्ञान काहीच नाही. हे जे आहे अडाणी आणि अनफट लोकांचं शास्त्र आहे. हा जो वेद आहे हा मूर्खांचा जो आहे तो काय, मूर्ख म्हणा किंवा जे अज्ञानी आहे त्या अज्ञानी लोकांची जे आहे ते काय शास्त्र आहे. ते अडाणी लोकांचं, तिथं कुठं ज्ञान आहे? त्याच्यात कुठलंही ज्ञान नाही. वेद हे निर्जळ वाळवंटासारखे आहेत असं म्हटलं गेलं त्यांनी. निर्जळ वाळवंटासारखे, इथे जल नाही, शुष्क आहे, त्याच्यात काहीही ज्ञान नाही. ना ज्ञानाचा झरा आहे त्या ठिकाणी, ना प्रेमाचा, मैत्रीचा, करुणेचा ओलावा आहे. जसं शुष्क असतं ना वाळवंटामध्ये, कोरडंही कोरडं, तशासारखं वेद हे काय आहे, कोरडं वाळवंट आहे असे भगवंत जे आहे ते म्हणत होते. लक्षात. त्याच्यामुळे वेदातलं असलेलं ज्ञान त्यांना पटणारं नव्हतं. त्याच्यामुळे वेदाचा जो जेवढा मोठा उदो त्या काळामध्ये करत होते लोक, हे लक्षात घ्या. आजही लोक करतात वेदाचा उदो. तर वेदामध्ये कुठल्याही पद्धतीचं ज्ञान समाजाला लाभकारी होईल, हितकारी होईल असं नाही आहे. कारण त्या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे की यज्ञ करा, प्राण्यांची कत्तल करा, प्राण्यांचा बळी द्या, आणि असं दिलं तर परमेश्वर, ईश्वर जो आहे तो प्रसन्न होतो, नाही का? तर हे जे काही मान्यता आहे, आदिम मान्यता आहे, आधुनिक काळातील सभ्य माणसाला ही जी आहे ते शोभणारी, पचणारी, रुचणारी मान्यता नाही, धर्म नाही आहे. लक्षात. आणि त्याच्यामुळे बुद्धाने जे आहे आपल्या शासनातलं पहिलं तत्त्व जे आहे, पहिलं प्रिन्सिपल जे आहे ते हेच सांगितलं की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधी यामी. सांगितलं नाही सांगितलं? बरोबर आहे. किती महत्त्वाचं सांगितलं. या तत्वामध्ये किती काय आहे, अधिकार आहे, जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. जसं संविधानामध्ये जे आहे ते आर्टिकल 21 जे आहे ते काय सांगतं, राईट टू लिव्ह, जीवन जगण्याचा अधिकार देतं ना, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. या भूतलावरती असलेल्या फक्त मनुष्यालाच आहे का? ओनली मेन्स आर द कॅपेबल टू लिव्ह हिअर अँड अदर ॲनिमल्स आर नॉट कॅपेबल टू लिव्ह हिअर, असं त्याचा अर्थ होतो का? देर इज नो राईट टू लिव्ह फॉर ॲनिमल. म्हणजे काही धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे काही प्राणी मात्र आहे हे मनुष्याला खाण्यासाठी बनवल्या गेलेले आहेत परमेश्वराने. अशी मान्यता किती जी आहे ते टाकाऊ अशी मानसिकता आहे, हे लक्षात घ्या. किती टाकाऊ मानसिकता.
समजले का नाही समजले? किंवा काही धर्माने एखाद्या प्राण्याला जर आहे ते समर्थन दिलं म्हणून त्याच प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आणि बाकीच्या प्राण्यांना जगण्याचा अधिकार नाही का? समजा वैदिक व्यवस्थेमध्ये समोर जाऊन गाईला मोठं महत्त्व आलं, तर गाईला जे आहे पहिले तर गाईला खूप कापत होते यज्ञामध्ये. हो, म्हणजे ही व्यवस्था जी आहे गाईला कापत होती, सगळेच प्राणी कापत होते. नंतर जाऊन जे आहे ते गाईला पूजनीय बनवलं म्हणून गाईचं संरक्षण करायचं आणि बाकी प्राण्यांचं संरक्षण करायचं नाही का? म्हणजे समजा रेड्याला कापलं आणि गाईला कापलं, समजा असं तर गाईला जास्त दुःख होणार आणि रेड्याला कमी दुःख होणार आहे का? नाही का? त्याच्यामुळे जे आहे ते सर्वांप्रती समान भावना, समान मैत्री जे आहे हे सांगणारं तत्त्व कोणी प्रस्तुत केलेलं आहे? भगवान बुद्धाने. का केलं? या मैत्रीच्या दर्शनाचा, अहिंसेच्या दर्शनाचा उद्भव का झाला? का वाटलं भगवान गौतम बुद्धांना की पाणातिपाता विरमणी सिक्खापदं समादियामी हे तत्त्व, पहिलंच तत्त्व जे आहे पंचशिलामधलं पहिलं तत्त्व आहे ना, पाणातिपाता विरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे मी कुठल्याही पद्धतीच्या जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. म्हणजे कोणत्याच प्राणी मात्राला मारायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. तर प्रत्येक प्राणी मात्राला जगण्याचा अधिकार आहे आणि तो निसर्गदत्त अधिकार आहे. तुम्ही कोण होता त्यांचा हा जीवनाचा अधिकार छिनून घेणारे? कोण सांगितलं तुम्हाला जे आहे ते त्यांना तुम्हाला मारायचं आहे? ठीक आहे. आणि जर तुम्ही म्हणत असाल का आमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, तर त्या शास्त्राला सुरुंग लावा, असं भगवान गौतम बुद्ध जे आहे त्यांच्या देशनेतून हे दिसतो ना. पाणातिपाता विरमणीचा अर्थ काय? की ज्या शास्त्रानं तुम्हाला हिंसा करण्याची अनुमती दिलेली आहे, आज्ञा दिलेली आहे, त्या शास्त्राला जे आहे ते तुम्ही काय करून राहिलेले आहे? सोडून देऊन राहिलेले आहेत ना. बाबासाहेब तर म्हणाले की अशा धर्मशास्त्रांना सुरुंग लावा, उडवून टाका, काही त्याचं महत्त्व नाही आहे. समजले का नाही? जे धर्म तुम्हाला हिंसक बनवतात त्या धर्माला मानणं, त्या धर्माची जे आहे ते मनोदशा, समजले का नाही, तयार करणं आणि त्या मनोदशेला वाढवणं हे काही समाजाच्या हिताचं नाही. आता पहा किती हिंसक मनोदशेचे लोक तुम्हाला दिसून राहिलेले आहेत. त्या पोरीला जे आहे ते किती बेरहिमीनं मारून टाकलेलं आहे. अशा कित्येक मुली जे आहेत ते भारतामध्ये या हिंसक नराधमांच्या जे आहेत ते शिकार होतात. समजले का नाही समजले? काहीच पटलावरती येतात, हे लक्षात घ्या. असे असंख्य जे आहे ते केसेस असतात जे पटलावरती येतच नाही, हे लक्षात घ्या. आणि दलितांमधल्या जे आहे ते स्त्रियांवरती तर हजारोच्या गणित रोज अत्याचार होऊन राहिले, ते तर पटलावरतीच येत नाहीत. ठीक आहे. काही उच्चवर्गीय महिलांच्या बाबतीमध्ये जे आहे ते येऊन जातात, कारण की त्यांना जे आहे ते थोडंसं जे आहे ते फोकस मिळून जातो, हे लक्षात. स्त्री कुठलीही असो, ते उच्च वर्गातली असो किंवा निम्न वर्गातली असो, वेदना सारख्याच होतात, तकलीफ सारखंच होते, कष्ट सारखंच होऊन राहिलेलं आहे, पीडा सारखीच होते. तर हे जे आहे ते आपल्याला दिसतं, हे तुम्हाला कोण अधिकार दिलेला आहे? आणि अशी हिंसक मनोदशा जे आहे तुम्ही कसे काय खपून घेऊन राहिलेले आहेत जनमानसामध्ये? तेव्हाच भगवंताच्या दर्शनाचा उगम होतो ना. का वाटलं असेल त्यांना भगवंतांना? की कारण त्या काळामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असेल, जेव्हा या विषमतावादी व्यवस्थेचं, सत्तावादी व्यवस्थेचं, पुरुषी सत्तावादी व्यवस्थेचं जे आहे ते अतिरेक होतो, तेव्हा असंच होतं ना, हे लक्षात. ते कामाक्षा मंदिर वगैरे आहे ना, आणि आसामला वगैरे फिरायला तिथं डेली म्हणजे गाय हे काहीतरी करत राहतात. हो, म्हणजे आम्ही गेलो होतो ना, माझ्या हे लक्षात घ्या की तुम्ही विचार करा ना की त्या पद्धतीनं जे आहे ते जेव्हा
एखाद्या प्राण्यांची तुम्ही कत्तल करता तेव्हा तुमची मनोदशा ही किती कठोर असतं. एक मृदू मनाचा मनुष्य, एक सात्विक मनाचा मनुष्य हे असं खरंच करू शकते का? माझ्यासारख्या माणसाला जर म्हणाल तुम्ही की तुम्ही रे बाबा रे जे आहे ते या प्राण्यांचं शिर कलम कर, तुम्ही करू शकणार आहे का? मी नाही करू शकणार. हे नाही कल्पना सहन नाही करू शकत. नाही करू शकणार, कारण मी बुद्धाच्या शासनामध्ये काय झालेलो आहे, माझं मन मृदू झालं, कठोर नाही. तर बुद्धाची शिकवण ही मनाला मृदू करणारी आहे, मैत्री करायला लावणारी आहे प्राणीमात्रांवरती, प्रत्येकांवर. समजले की नाही समजले? तर हे मैत्रीचं दर्शन भगवंताने दिलेलं जे काही मैत्रीचं दर्शन आहे ते दर्शन कसं आहे, जीवन जगण्याचा अधिकार देणार आहे प्रत्येकाला. अत्तानं उपमंकत्वा न हनेय न घातय, हे जे पद आहे भगवंताचं धम्मपदाचं, की दुसऱ्याला स्वतःच्या जागी ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्याला स्वतःच्या जागी आणि स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवू तेव्हा आपण त्याच्या वेदना, त्याच्या भावना समजू, त्याची तकलीफ आपण समजू. आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा आपल्या हातून हिंसा होणार नाही, हत्या होणार नाही, हानी होणार नाही, हे लक्षात घ्या. कोणी जर तुमचे डोळे फोडले फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला किती तकलीफ होईल, परंतु त्या माणसाला जे आहे ते डोळे फोडत असताना काही वाटलं का? हे लक्षात घ्यावं. का नाही वाटलं? कारण त्याचं मन जे आहे कसं झालेलं आहे, विकृत झालं. कशामुळे विकृत झालेलं आहे? विकृत धर्मामुळे विकृत झालेला आहे. लक्षात घ्या, धर्म माणसाला विकृत बनवतो. ठीक आहे. आणि व्यवस्था अशा धर्माचं जर समर्थन करत असेल तर माणसं असेच जन्मास येतील, याच मानसिकतेत जन्मास येतील, हे लक्षात घ्या. तर म्हणून व्यवस्था परिवर्तनाची गोष्ट जी आहे ते भगवंताने केली. भगवंतानी काय केलं? भगवंताची फिलॉसॉफी व्यवस्था परिवर्तनाची आहे, की जी अन्यायकारी व्यवस्था आहे, विषमतावादी व्यवस्था आहे, गुलामीत नेणारी व्यवस्था आहे, ठीक आहे, गुलामगिरीची व्यवस्था आहे, या व्यवस्थेला बदलून टाक, हे लक्षात. तर बुद्धाचं दर्शन जे आहे ते कसं आहे, व्यवस्था परिवर्तनाचं दर्शन आहे. व्यवस्थेचं चक्र जे आहे ते घुमवायचं आहे, ते परिवर्तित करायचं आहे. तर जीवन जगण्याचा अधिकार बुद्धांनी आपल्या शासनामध्ये दिलेला आहे प्रत्येकाला. तिथे भगवान गौतम बुद्धांनी अशा शिक्षा दिल्यात की बाबा रे झाडाचे पानही तोडायचे नाहीत, झाडाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. इतकी जी आहे ना ते उच्चतम व्यवस्था, झाडाचे पानं सुद्धा तोडायचे नाहीत. भिक्षुनींना झाडाची पानं सुद्धा तोडण्याचा अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या. तर केवढी सुंदर व्यवस्था जी आहे ती बुद्धांनी उत्पन्न केली, निर्माण केली. नाही तोडायचं आहे का म्हणून तोडणार? तुम्हाला कोणतं गरज आहे पानाची तर तुम्ही तोडणार आहात झाडं. झाडाचे पानं कशाला तोडायचे, डहाळ्या कशाला तोडायचे, झाडं कशाला तोडायचे? कोणी सांगितलेलं आहे झाडं तोडण्याचं? का गरज आहे तुम्हाला पूजा प्रार्थना करत असताना झाडं तोडण्याची, कोणता उत्सव करत असताना झाडं तोडण्याची काय आवश्यकता आहे? आला उत्सव एखादी जे आहेत, आता इथे एवढे सारे उत्सव आहेत, प्रत्येक उत्सवामध्ये झाडाची तोड कत्तल होऊन जाते. किती झाडं तोडल्या जातात? आता पोळा येईल समजा, तर पोळ्यामध्ये किती झाडं तोडल्या जातात? हां, पोळ्यानंतर जर तुम्ही पाहाल ना तर पळसाला एक हे दिसत नाही, पान दिसत नाही, हे लक्षात घ्या. काय गरज आहे? कोणता बेलाची पानं तोडा, आंब्याची पानं तोडा, तर पळसाची पानं तोडा. तर हे जे आहे ते हिंसाच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी यानी जे आहे ते हिंसा, तोडातोडीचं काम आहे, जोडाचं काम नाही.
ते अनेक प्रसंग जे आहे ते आम्ही लहानपणी ऐकायचो. खूप तो प्रसंग जो आमच्या चित्तावरती असा हे झाला अंगुलीमालाचा, नाही का. लहानपणी कथा ऐकत होतो आम्ही. तो अंगुलीमाल जे आहे ते भगवान बुद्धाकडे धावत धावत आला आणि म्हणाला, आता तुला मी मारणार, तुझे बोटं मी कापणार. ठीक आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणाले की अंगुलीमाला, एक काम कर, त्या झाडाचे 5 पानं तोड बरं. झाडाचे 5 पानं तोडलेत, आता मला तोडून आता जोडून दे बरं. ठीक आहे. तो उपदेश देण्यासाठी भगवंतांनी तोडायला लावले होते त्याला. तो एक प्रसंग आहे, त्याचं वर्णन तर मला दिसत नाही साहित्यामध्ये, मला तो प्रसंग मी पाहिला नाही, परंतु तो लोककथेतून जे आहे ते आलेला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे तोड बरं झाडाची पानं, 5 पानं तोडले, आता जोड म्हणे. अंगुलीमाल का म्हणायला लागला, असं कधी होतं का, पाहिलं का म्हणे असं कधी कोणी बापदाद्यांना तरी पाहिलं का कोणाच्या, की तोडल्यानंतर जोडता येईल म्हणून. तर मग भगवान बुद्धाने त्याला म्हटलं की बाबा रे, हे जे पानं जे आहे तर तुला समजलं की तोडल्यानंतर जोडता येत नाही म्हणून, तर तू हे लोकांचे मुंडके का तोडतोस, लोकांचे बोटं का तोडतोस. ठीक आहे, जर तुला जोडता येत नाही तर भगवान बुद्धांनी जे आहे ते हिंसेचा उपदेश दिला का त्याला, काय दिला, अहिंसेचा दिला, प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा दिला. आणि त्याचा गुरु जो आहे, जो अहिंसक म्हणून होता, तो त्याचा गुरु अंगुलीमालाचं पहिलं नाव अहिंसक होतं. चांगला हुशार विद्यार्थी, चांगलं जे आहे ते आपला डिसिप्लिनमध्ये राहणारा, गुरुची आज्ञा ऐकणारा असा विद्यार्थी होता. त्याच्या गुरुनं त्याला काय सांगितलं, 1000 लोकांचे जे आहे ते काय खून करून ये, 1000 लोकांना मार आहेत, ही माझी गुरुदक्षिणा आहे. तर एक धर्म जो आहे त्याच्यातही कोणता ना कोणता धर्म आहे ना मारण्याचा. ठीक आहे, तो मारायला लावून राहिलेला आहे. बुद्धाचा धर्म जे आहे ते काय करून राहिलेला आहे, न मारायला लावून राहिलेला आहे. फरक आहे ना. ठीक आहे की नाही. तर एका धर्मामध्ये अहिंसक अंगुलीमाल होतो आणि तोच दुसऱ्या धर्मामध्ये येतो, बुद्धाच्या धर्मामध्ये, तर तिथं काय होतो, अंगुलीमाल अहिंसक होतो पुन्हा. बरोबर आहे ना. आणि निर्वाण पदाला प्राप्त होतो, अर्हत होतो. तर सांगण्याचं तात्पर्य कसं आहे की व्यवस्था परिवर्तन, मन परिवर्तनाचा धर्म आहे. मन परिवर्तन करतं माणसाचं. ज्या धर्मानं गलिच्छ झालेला आहे, घाण झालेला आहे, दूषित झालेला आहे, त्या धर्मांचा त्याग करायला लावतं. आणि ज्या धर्मानं मन शुद्ध होतं, प्रसन्न होतो, मृदू होतो, शांत होतो, त्या धर्माला धारण करायला लावतं. तर धर्म परिवर्तनाचा अधिकार जे आहे ते बुद्धानं दिलेलं आहे ना प्रत्येकाला, की प्रत्येक असा धर्म परिवर्तन करू शकतो. असं नाही की ज्या धर्मात जन्माला आला त्याच धर्मात राहायचं का तुम्ही. तो कितीही वाईट असो, कितीही नालायक असो, कितीही जे आहे ते हिंसक असो, म्हणून तुम्ही त्या धर्मात जन्माला आलेले आहे म्हणून त्या धर्मात राहायचं आहे का तुम्हाला. तर धर्म परिवर्तनाचा अधिकार, ते स्वातंत्र्य बुद्धाने दिले. हे लक्षात घ्या की तुम्ही असा धर्म स्वीकारू शकता जो धर्म तुम्हाला हितकारक बनवतो, कल्याणकारी बनवतो, सुखकारी बनवतो, चांगल्या मनाचा, चांगल्या भावनेचा, चांगल्या विचाराचा बनवतो. बरोबर आहे. तर बुद्धाचं दर्शन कसं आहे, असं दर्शन आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म स्वीकारला ना. का, कारण इथे जे आहे जगण्याचा अधिकार प्रत्येक सत्वाला दिलेला आहे. आणि प्रत्येक सत्वाला जे आहे प्रकृतीमध्ये असलेल्या एकूण एक गोष्टीचा त्याचा उपयोग करण्याचा, त्याचा वापर करण्याचा अधिकार दिलेला. बरोबर आहे ना. म्हणून इथे जे आहे
ते अस्पृश्य जन्माला आलं म्हणून जे आहे तुम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही आहे असं आहे का? देऊ शकता ना. म्हणजे समजा इथले तळे, पाणवठे, विहिरी कोणत्या विशेष वर्गासाठी जे आहे ते आरक्षित आहेत का? म्हणजे इथे तर भगवान बुद्धाच्या शासनामध्ये आल्यानंतर माणसं जे आहे ते सेवाभावी होताना दिसतात. सम्राट अशोकाने किती दर 3-3, 4-4 किलोमीटरवरती विहिरी खोदून ठेवल्यात. येणाऱ्या जाणाऱ्यांना जे आहे ते भरपूर पाणी मिळालं पाहिजे प्यायला. समजले का नाही समजले? झाडं लावून ठेवलेत, सावली मिळाली पाहिजे. रस्ते बांधून ठेवलेत, विहिरी खोदून ठेवल्यात, धर्मशाळा बनवून ठेवल्यात की तकलीफ नाही झाली पाहिजे. इकडे वैदिक व्यवस्थेमध्ये, ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये सगळ्या विहिरी, पाणवठे, तळे कोणासाठी? ब्राह्मणांसाठी, क्षत्रियांसाठी, वैश्यांसाठी, शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी. तर महाडच्या तळ्यावरती जे आहे एखादा प्राणी पाणी पिऊ शकतो पण अस्पृश्य नाही पिऊ शकत. हे कोणती व्यवस्था आहे? इतकी गंदी आणि घाण व्यवस्था जी आहे ते ब्राह्मणाधिष्ठित धर्म तयार करू शकतो, हे लक्षात घ्या. बुद्धाधिष्ठित धर्म नाही करू शकत. बुद्धाने अशी व्यवस्था नाही केलेली आहे निर्माण. त्याच्यामुळे प्रकृतीमध्ये असलेल्या एकूण एक गोष्टीचा जे काही सार्वजनिक आहे, ठीक आहे, त्या सगळ्या सार्वजनिक वस्तूंचा सर्वांनी उपयोग घेऊ शकतात. एवढंच काय, खाजगीसुद्धा गोष्टी लोकार्पण करण्याची जे काही वृत्ती आहे ते बौद्ध व्यवस्थेमध्ये आहे. की समजा माझ्या घरी विहीर आहे तर मी जे आहे विहिरीचं पाणी माझ्या घरी खांदली, ठीक आहे, लावला पैसा पाणी, परंतु पाणी माझं थोडी आहे. पाणी तर प्राकृतिक आहे ना, नैसर्गिक आहे ना, ठीक आहे. लावले, माझी थोडीफार कष्ट लागली असतील, माझी जागा जी आहे ते हे झाली असेल, वापरात आलेली असेल, परंतु तेवढंही पाणी जे आहे ते मीच वापरू शकतो का? आणि त्याच्यातलं जे आहे ते थोडं पाणी दुसरे जर घेऊन राहिलेलं तर काय फरक पडून राहिलेला आहे? समजले का नाही समजले? तर दानाची जी आहे, अदिन्ना दाना वेरंगणी सिक्खापदं समाधियामी, हे लक्षात घ्या. म्हणजे दान करण्याची जी काही भावना आहे, दानाचा अधिकार दिलेला आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? म्हणजे दुसऱ्याची वस्तू तुम्ही त्याला विचारता घेऊ नका असं प्रिन्सिपल आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही देऊ नका. समजलं का नाही? असा त्याचा अर्थ होतो का? त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही द्या. कोणी मागायला आलेलं आहे, कोणी याचक आलेला आहे, तर तुम्ही त्याला असं निराश करून पाठवू नका. दान हाच धर्म आहे, ठीक आहे. हा काय आहे? तर जीवनदानाचा अधिकार सुद्धा बुद्धाने दिलेला आहे. जीवनदान एक व्यवस्था कशी आहे? मारा, काटा. आणि बुद्ध काय करते? मारू नका, जीवनदान द्या, है ना. हंसाला दिलं ना जीवनदान बोधिसत्व सिद्धार्थाने. त्याचाच भाऊ जो आहे तो दुसऱ्या व्यवस्थेला मानणारा होता, हिंसक होता. तो म्हणले की बाबा मारणे हा क्षत्रियाचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवरती माझा हक्क गौतमा. ते गाणं आहे ना, सुंदर आहे की नाही? आणि भगवंत काय म्हणतात, बुद्ध काय म्हणतात, बोधिसत्व सिद्धार्थ काय म्हणतात? जीवनदान, मारू नका कोणाला, ठीक आहे. कुणाला काही क्षती झाली, हानी झाली तर त्याची सेवा शुश्रूषा करा, त्याची दवापाणी करा,
त्या बोधिसत्व सिद्धार्थाने त्या हंसाला जे आहे ते बाण लागलेला होता, तडपत होता बिचारा तो पक्षी. त्याला जे आहे ते काय केलं, त्याचा बाण काढला हळूच, त्याला जे आहे ते मलमपट्टी लावली आणि अभयदान, जीवनदान म्हणजे अभयदान. तर अभयदानाचा अधिकार, अभयदान दिलेला आहे ना, प्रत्येकाला अभय प्राप्त आहे. अभयदान, भगवान गौतम बुद्धांचा हात जे आहे ते असा राहतो. ही मुद्रा काय आहे, अभय मुद्रा आहे. अभय मुद्रा म्हणजे अभय, प्रत्येकाला भय नसावं. ठीक आहे, मरण्याचं भय नसावं. ठीक आहे. इथे जे आहे ते तुम्ही भयवादी व्यवस्था तयार करून राहिले. तुम्ही काही बोलले तर लोक जे आहे ते तुमच्या घरावरती येतील मारासाठी. का बोललेत, नाही का? समजली का नाही समजले? तर इथे लेखकांना मारल्या जाऊन राहिलेले आहेत. त्यांचं जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेऊन राहिलेले आहेत. गोष्ट होऊन राहिली तशी. हां, बोलण्याचा अधिकार आहे का? शांतपणे बसा चुपचाप. बोलण्याचा अधिकार आहे का? नाही ना. इथे जे आहे ते बोलण्याचा अधिकार नाही आहे. जे व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं नाही, समर्थनार्थ बोलायचं. तर व्यवस्थेच्या विरोधात जे आहे ते बोललं त्याला मारलं जातं. अशी व्यवस्था असेल त्या काळीमध्ये कदाचित. म्हणून भगवान गौतम बुद्धाने जे आहे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे ना प्रत्येकाला. अभयदान आहे ते जे आहे ते मुद्रा अशी आहे, अभय मुद्रा म्हणजे काय, जीव नकोस. ठीक आहे. तर अभय प्रदान करण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे की नाही, हे लक्षात घ्या. तर भगवान बुद्धांचं जे आहे ते दर्शन, भगवान बुद्धांचं जे शासन आहे ते याच्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. तर ते बाबासाहेबांनी घेतलं ना की भगवान गौतम बुद्धाच्या शासनामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार होता, आपलं मत मांडण्याचा अधिकार होता, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे संघ प्रणालीमध्ये तुम्ही पहा, तिथे प्रत्येकाला संधी होती बोलण्याची. समजले का नाही? त्यांचे जे उपोषणाच्या बैठकी व्हायच्या प्रत्येक महिन्याला, तिथे प्रत्येक भिक्षूला बोलण्याचा अधिकार होता. आणि कुठलेही निर्णय घेत असताना प्रत्येकाला विचारलं जात होतं की तुला हा मान्य आहे का. ठीक आहे. तर तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही जे आहे ते शांत राहा, नाही का, नाहीतर बोला. तर सगळ्या संघ शांत आहेत म्हणजे मानल्या जात होतं की बा सगळ्यांना मान्य आहे. हा विनयपीठकामध्ये ही विधा आहे, हे लक्षात घ्या. पार्लमेंटरी प्रोसिजर जे आहे ना ते तुम्हाला विनयपीठकामध्ये दिसते, ते तिथून घेतलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे. प्रत्येकाला, तर प्रत्येक सदस्याला जे आहे ते बोलण्याची संधी मिळते की नाही मिळत पार्लमेंटमध्ये. तिथे जे आहे ते हे होते, एखादं बिल सादर केलं, त्या बिलवरती प्रत्येक सभासदाला बोलण्याचा अधिकार असतो, त्याला वेळ दिला जातो की तुम्ही तुमचे मतं मांडायचं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग वोटिंग केलं जातं. तर या पद्धतीनं जे आहे ते स्वातंत्र्य आपल्याला बुद्ध साहित्यामध्ये मिळते, बोलण्याचं स्वातंत्र्य होतं. बुद्धाजवळ एकूण एक व्यक्ती जे आहे ते येऊ शकत होता आणि बोलू शकत होता. तो वादी असो, प्रतिवादी असो, विरोधक असो, षड्यंत्रकारी असो, कुणी असो, त्यांच्या सभेमध्ये जे आहे ते प्रत्येकाला बोलू दिल्या जात होतं. त्याच्यामुळे जेव्हा चिंचा मानविका जे आहे ते भगवान गौतम बुद्धांवरती आरोप करायला लागले, तिला बोलू नाही दिलं का. बाकीचे लोक उठलेत आणि तिला थांबवायला लागले, तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणायला लागले बोलू दे तिला, आहे की नाही. तिला तिचे भावना, तिला तिचे जे आहे ते मत व्यक्त करू द्या. एव्हरीबडी हॅज राईट टू स्पीक. बोलण्याचा अधिकार आहे ना प्रत्येकाला,
हे लक्षात घ्या. त्या प्रत्येकाला जे आहे ते भगवान गौतम बुद्ध बोलू देत होते. तर बोलण्याचं स्वातंत्र्य जे आहे हे आपल्याला संविधानामध्ये दिसतं. कुठून आलेलं आहे? बुद्ध शासनातून आलेलं, लक्षात घ्या. तिथे तुम्हाला वैदिक व्यवस्थेमध्ये दिसते का बोलण्याचा अधिकार? ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये दिसते का तुम्हाला बोलण्याचा अधिकार? तिथं बोलण्यासाठी जे आहे ते काही वर्ग आरक्षित आहे. फक्त हाच वर्ग बोलू शकतो, दुसरा वर्ग बोलू शकत नाही. तिथं बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त ब्राह्मणांना आहे. बरोबर आहे ना? स्त्रीलाही नाही आहे. शूद्र आणि स्त्रीला तर बोलण्याचा अधिकारच नाही. फक्त त्यांना घाण्याच्या बैलासारखे कामं करायचे आहेत, नाही का? सकाळ झाली की जे आहे ते चूल आणि मूल सांभाळायचं आहे. तिला कुठे आहे का बाहेर फिरण्याचा जाण्याचा अधिकार? स्त्रीला स्वातंत्र्य नाही असं मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे लिहिलेला, विधान आहे की स्त्रीने सदा सर्वदा दुसऱ्यांच्याच अधीन राहायचं, स्वतंत्र होऊ शकत नाही. हे लक्षात. स्त्री ही स्वतंत्र नाही आहे. समजलं की नाही समजलं? स्त्री ही स्वतंत्र नाही आहे. तिने लहानपणी बापाच्या अधीन राहायचं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या अधीन राहायचं आणि म्हातारा झाल्यानंतर मुलाच्या अधीन राहायचं. स्त्रीला स्वातंत्र्य नाही. आणि स्त्री, शूद्र, ढोर, गवार, पशु, नारी सब है ताड़न के अधिकारी. हा नियम आहे. ताडण म्हणजे झोडपणं, हे लक्षात घ्या. ताडणचा अर्थ सीधा आणि साधा असाच होतो, मार. ये लातों के भूत है, बस बातों से नहीं मानते. समजले की नाही समजले? त्यांना फक्त एकच भाषा समजते, ती आहे मारायची. तर हा कोणता धर्म आहे? आणि आनंदाने जेव्हा भगवंताला विचारलं, काही स्त्री धर्म समजू शकत नाही का? तर मी समजू शकते. काय स्त्री जे आहे ते तुमची वाणी ऐकून जे आहे ते समजू शकत नाही का? समजू शकते. निर्वाण प्राप्त करू शकत नाही का? प्राप्त करू शकते. तर भगवंतानी रोखलेलं आहे का? भगवंतानी असं म्हटलेलं आहे का की स्त्री ही ताळ्यांची अधिकारी आहे म्हणून? तिला भाषा समजतच नाही म्हणून असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे भगवान गौतम बुद्धाच्या शासनामध्ये स्त्री स्वातंत्र्याला किती महत्त्व आहे. जगात पहिले महापुरुष आहेत भगवान गौतम बुद्ध, आणि त्यांचा धम्म हा स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे, हे लक्षात. स्त्री आणि शूद्रांना समान हक्क, समान अधिकार देण्याचे पुरस्कर्ते जे आहे ते भगवान गौतम बुद्धाचं दर्शन आहे, भगवान बुद्धाचा धर्म आहे. त्यांच्या दर्शनामध्ये याला स्थान आहे. तर आता जे आहे ते भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू आहेत, स्त्री आहेत, आदिवासी समाजातल्या. समजली का नाही? कुणामुळे झालेले आहेत? संविधानामुळे. आणि संविधान लिहिणारे कोण होते? बाबासाहेब. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मेंदू, मन कोणत्या विचारसरणीमुळे तयार झालेलं होतं? बुद्धांच्या. ते जर ब्राह्मणी विचारसरणीतले असते तर त्यांनी म्हणलं असतं का? त्यांनी दिलं असतं का? तशी व्यवस्था आणि तजवीज केली असती का संविधानामध्ये? विचारसरणीचा, दर्शनाचा, धर्माचा खूप प्रभाव पडतो, हे लक्षात घ्या. तर बाबासाहेब आंबेडकरांवरती बुद्धाच्या धर्माचा, दर्शनाचा, विचारसरणीचा प्रभाव होता. आणि म्हणून त्यामुळे द्रौपदी मुर्मू आपल्या जे आहे ते देशाच्या राष्ट्रपती होऊ शकल्या, हे लक्षात. एक स्त्री राष्ट्रपती झालेल्या आहेत. राष्ट्रपती होतं म्हणजे सर्वात मोठं पद आहे. जसं बुद्ध शासनामध्ये येऊन स्त्री जे आहे ते अर्हत होऊ शकत होती, अर्हत होणं सर्वात मोठं पद आहे, हे लक्षात. तर हा कोणत्या विचारसरणीचा, कोणत्या धर्माचा प्रभाव आहे?
बौद्ध विचारसरणीचा, बुद्धाच्या धम्माचा हा प्रभाव आहे. हा अधिकार जो आहे तो दिलेला आहे, ही अवसर दिलेली आहे, संधीची आणि याची समानता जो आहे, हे जे तत्त्व बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. कुठून घेतलं? बुद्धांच्या धम्मामधून. कारण बुद्धांनी संधीची समानता दिलेली आहे, प्रत्येकाला संधी दिलेली आहे मोठं होण्याची. समजलं का नाही समजलं? किती महत्त्वाचं आहे दर्शन, किती महत्त्वाचं दर्शन आहे भगवंताचं, लक्षात घ्या. आहे की नाही? तर बोलण्याचा अधिकार आहे, लिहिण्याचा अधिकार आहे, वाचण्याचा अधिकार आहे, कुठेही जाण्याचा अधिकार आहे, घुमणं फिरण्याचा अधिकार आहे. भगवंतानी कोणाला रोखलं का घुमण्या फिरण्यापासून? आपल्या प्रत्येक जे आहे ते भिक्षुनीला पूर्ण अधिकार दिले होते धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा. धर्म देण्याचा अधिकार हे लक्षात घ्या. धर्म देण्याचा अधिकार तर वैदिक व्यवस्थेमध्ये किंवा ब्राह्मणांनाच होता. इथे कोणाला दिला? प्रत्येकाला दिला. लक्षात. बाबासाहेबांनी तर दरेकाला धम्म देण्याचा अधिकार बहाल करतो. केवढं मोठं स्वातंत्र्य आहे. त्याच्यावरती कोणी आपत्ती घेतली का? बाबासाहेबांनी धर्म देण्याचा अधिकार प्रत्येकालाच देऊन टाकलेला. त्याच्यावरती कोणी आपत्ती दिली का? केलेली आहे का? कुठल्या तरी एका बौद्ध देशाने किंवा बौद्ध कंट्रीने आपत्ती घेतलेली आहे का की हा अधिकार कसा काय देता बा म्हणून तुम्ही? समजले का नाही समजले? एव्हरीबडी कॅन गिव्ह धम्मा टू एव्हरीबडी. बरोबर आहे ना? प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या प्रत्येक व्यक्तीला तथागताचा धर्म, तथागताचं शासन, तथागताचं दर्शन देऊ शकतो. समजले की नाही समजले? लिहिण्याचा अधिकार आहे, वाचण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, देण्याचा अधिकार आहे, फिरण्याचा अधिकार आहे. कुठेही जगात कुठेही जाऊ शकता तुम्ही, हे लक्षात घ्या. इथे तर दरवाजा ओलांडायचा नाही आहे. समजले की नाही समजले? तुम्ही तर दरवाजा सुद्धा ओलांडायचा नाही आहे. दरवाजा ओलांडून गेली, कुठं गेली होतीस? इतका वेळ कुठं थांबली होतीस? असं असते ना. बुद्ध शासनामध्ये आहे का तसं? तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बुद्ध शासन आणि बुद्ध शासनाचा हा जो धर्म आहे, बुद्ध शासनातलं जे दर्शन आहे ते कल्याणकारी असं दर्शन आहे. समजली का नाही समजली? या दर्शनामध्ये विषमता नाही आहे, गुलामी नाही आहे, अन्याय नाही आहे. लक्षात घ्या. जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तेही सन्मानानं जीवन जगण्याचं आहे. जीवन तर सारेच जगतात असंही नाही आहे, पण कोणी जे आहे ते खालमाने राहून जीवन जगतात, कोणी उंच मानानं जीवन जगतात. असं सर्वांना असा अधिकार आहे का सन्मानानं जीवन जगण्याचा वैदिक व्यवस्थेमध्ये? परंतु बौद्ध व्यवस्थेमध्ये सर्वांना सन्मान अधिकार आहे, सन्मानानं जीवन जगण्याचं. तिथं कोणाचा अपमान करा असं म्हणलं गेलेलं आहे, अनादर करा असं म्हणलं गेलेलं आहे. तिथे तुम्हाला अनादर करायचं शिकवलं गेलेलं नाही आहे, कोणाचा अपमान करायचं शिकवलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे अशी वाणी बोलायची नाही आहे ज्याच्यामुळे दुसऱ्याचा अपमान होईल. कोणाच्या सन्मानपूर्वक जगण्याला ठेच लागेल अशी वाणी नाही बोलायची. त्याच्यामुळे पिसुना वाचा वेदमनी शिक्षापदम समाधियामि. ठीक आहे. संपफलापा वाचा वेदमनी शिक्षापदम समाधियामि. फरुसा वाचा वेदमनी शिक्षापदम समाधियामि. वाचेचे शिलं दिलेले आहेत. फरुसा वाचा वेदमनी म्हणजे कठोर नाही बोलायचं, निंदा नाही करायची, चुगली चहाडी नाही करायची, व्यर्थ बडबड नाही करायची. समजले का नाही? वाणीचे शिलं सांगितले गेलेले आहेत. हां, समजले का नाही समजले? आणि असं कुठलंही जे आहे ते रस प्राशन करायचं नाही की ज्याच्यामुळे तुमची मती, तुमची शुद्धी, तुमची बुद्धी भ्रष्ट होईल. की समजा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही जर दारू पितात, सुरापान करून राहिलेले आहेत, मद्यप्राशन करून राहिले, तुमची मती राहील का जाग्यावर?
शुद्धीमध्ये माणूस विचार करते कुठल्याही गोष्टी करायचं. पण दारूत असताना नशेत असताना विचार करते का त्या पोरीला जे आहे त्यांना जे आहे ते असं पशुपेक्षा ही प्रवृत्तीनं मारला काय दारू पिऊन होता तो. हे लक्षात घ्या. समजले की नाही समजले. तर दारू माणसाला जे आहे त्याची बुद्धी शुद्धी सगळी भ्रष्ट करून टाकते. म्हणून दारू नाही प्यायची असं भगवान गौतम बुद्धाने सांगितलं. कारण त्यांना माहीत आहे की बुद्धी भ्रष्ट झाली का माणूस शैतान झाल्याशिवाय राहत नाही. आहे ना गोष्ट बरोबर. तर त्याच्यावर जे आहे ते बंधन आणलेलं आहे. नाही प्यायचं. बरोबर आहे. तर 5 शीलं जे आहेत हे 5 अधिकार आहेत, 5 कर्तव्य आहेत, मूलभूत आहेत. हे लक्षात घ्या. फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी आता पंचशील साधंसुद्धा नाही आहे. लक्षात घ्या. पंचशील अख्खं पंचशील हे पूर्ण संविधान आहे. बुद्ध दर्शनाचं पूर्ण संविधान जे आहे ना हे एकट्या पंचशिलामध्ये आहे. अख्खच्या अख्खं संविधान म्हणली की नाही. तर बुद्ध दर्शनाचं संविधान आहे पंचशील. त्रिशरण पंचशील जे आहे हे संविधान आहे. आणि म्हणून जे आहे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की बुद्ध शासन आणि का या दर्शनाचा उद्गम झालेला आहे. वैदिक व्यवस्थेनं ब्राह्मणी व्यवस्थेनं हाकार मचवून टाकलेला होता. जिकडे तिकडे अन्यायाचं सत्र चालू होतं, लूटपाट चालू होती. हे लक्षात घ्या. कर्मकांड चालू होते. समजले की नाही समजले. हिंसेचं वातावरण चालू होतं, व्यभिचाराचं वातावरण चालू होतं जागोजागी. दारू सुरापानाचं वातावरण चालू होतं. तर वैदिक व्यवस्थेमध्ये आहे ना सुरापान. तो तर धार्मिक कृत्य आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. सुरापान करणे हे धार्मिक कृत्य आहे. सुरापान केल्याशिवाय देव प्रसन्न नाही होत. त्यांना त्यांची आवडता पेय म्हणजे सुरा आहे. हे लक्षात घ्या. समजले की नाही समजले. आणि नाच गाण्यामध्ये आणि मदमस्त अवस्थेमध्ये ते जगतात राहतात. त्यांचे आदर्श असे आहेत. हे लक्षात घ्या. तर या पद्धतीची जी आहे व्यवस्था जनमानसामध्ये जेव्हा या व्यवस्था हवी व्हायला लागते तेव्हा बौद्ध दर्शनाचा उद्गम होतो. हे लक्षात घ्या. अशा वेळेस बौद्ध दर्शनाचा उद्गम झाला आणि बुद्धांनी हे समतावादी, न्यायवादी, समजले की नाही, स्वतंत्रतावादी, बंधुतावादी दर्शन जे आहे ते जनमानसामध्ये नेलं, त्याला प्रसूत केलं, त्याचा प्रचार प्रसार केला आणि त्याचा प्रचार प्रसार करणारा संघ निर्माण केला. यासाठी त्याचा प्रचार प्रसार करणारा संघ निर्माण केला आहे. लक्षात घ्या. तर संघ कशासाठी निर्माण केलेला होता. संघ निर्माण केलेला होता या सर्व तत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी. लोकांपर्यंत जाऊन या तत्वांचा प्रचार प्रसार करा. त्यांना शिकवा की हिंसा करायची नाही. त्यांना शिकवा, त्यांना सांगा की प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला जीवनदान द्या. कुणाचं जीवन जे आहे ते तुम्ही हिरावून घेऊ नका. समजले की नाही समजले. अभयदान द्या. समजले की नाही. लोकांना शिकवा की सन्मानानं जीवन जगता येतं आणि सन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे. यासाठी जे आहे ते तुम्ही लोकांना तयार करा. समजले का. दुसऱ्याला अपमानित करू नका. दुसऱ्यांचा सन्मान, दुसऱ्यांचा मान डिचवेल असं बोलू नका, असं वागू नका. समजले का नाही. तर या दर्शनाचा, मानवतावादी दर्शनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी जे आहे भगवान गौतम बुद्धांनी संघ निर्माण केला. आणि त्या संघाला काय सांगितलं. चरथ भिक्षवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. जे भिक्षूंनो बहुतांच्या हितासाठी, बहुतांच्या सुखासाठी तुम्ही काय करा, विचरण करा. हा जो धम्म आहे, ही जी देशना आहे, हे जे दर्शन आहे माझंवालं, हे कसं आहे. याचा आरंभही कल्याणकारक आहे, मध्यसुद्धा कल्याणकारक आहे आणि अंतसुद्धा
कल्याणकारकच आहे. अशा कल्याणकारी धर्माचा, देशनेचा, दर्शनाचा तुम्ही काय करा, प्रचार प्रसार करा, अविरत करत राहिले. बरोबर आहे ना? कधी पाहिलं का तुम्ही जे आहे ते एखाद्या बुद्धाच्या श्रावकानं जे आहे कोणाचा मर्डर करताना? कधी पाहिलेलं आहे का बुद्धाच्या श्रावकानं जे आहे ते रक्तरंजित जे आहे ते रक्त सांडवताना दुसऱ्याच? समजले की नाही समजले? जगात बुद्धाचा श्रावक संघ आहे, तो बुद्धाचा अहिंसेच्या तत्वाचा प्रसार करतो. बरोबर आहे ना? शांती तत्वाचा प्रसार करतो. तो दुसऱ्याला जे आहे ते हिंसक बनवत नाही, क्रूर बनवत नाही, निर्दयी बनवत नाही. हे लक्षात घ्या. चांगलं बोलायला, चांगलं राहायला, चांगलं वागायला आणि चांगलं कर्म करायला शिकवतो. हे लक्षात घ्या. ही देशना भगवान बुद्धांची देशना आहे. आणि या देशनेला धरून असणारं जे दर्शन आहे त्याला बुद्धाचं दर्शन म्हटलं आहे. लक्षात घ्या. आणि या दर्शनाचा विकास समोर जाऊन मोठ्या प्रमाणात होत राहिला. जेव्हा भारत पूर्ण बौद्धमय झाला तेव्हा संपूर्ण भारतामध्ये या दर्शनाचा विकास झालेला होता. तर या दर्शनानं शिक्षणाचा अधिकार दिला ना सरांना. असं होतं का की बुद्धाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे, नालंदामध्ये, विक्रमशिलामध्ये, तक्षशिलामध्ये जे आहे ते केवळ काही विशिष्ट वर्गांना जे आहे ते शिक्षण घेण्याची अनुमती होती म्हणून असं होतं का? जगातले सारेचे सारे लोक येऊ शकत होते आणि अध्यापन करू शकत होते. ते लक्षात घ्या. शिक्षणाचा अधिकार दिला होता का नाही दिला सर्वांना समान? आणि सर्वांसाठी सारख्या शाळा होत्या ना? का अंबानीच्या पोरासाठी वेगळी शाळा आणि इकडे जे आहे ते आमट्याच्या पोरासाठी वेगळी शाळा, असं काय आहे का? एकाच शाळेमध्ये असं काही डिस्क्रिमिनेशन आहे का शिक्षण देण्याच्या ह्याच्यामध्ये? इज देअर आणि डिस्क्रिमिनेशन बौद्ध व्यवस्थेमध्ये आहे असं काही डिस्क्रिमिनेशन? सर्वांना समान शिक्षण. तो कोणताही असो, राजाचा पोरगा असो किंवा जे आहे ते सामान्य जनातला पोरगा असो. तक्षशिला विश्वविद्यालयामध्ये सगळेजण जात होते. राजाचेही पोरं जाऊ शकत होते आणि सामान्य व्यक्तीचेही पोरं जाऊ शकत होते. कोणीही जाऊ शकत होते. नालंदा विश्वविद्यालयामध्ये कोणीही जाऊ शकतो. आणि फ्री एज्युकेशन, फ्री अँड फेअर एज्युकेशन, हे लक्षात घ्या. तिथे काही जे आहे ते कोणाकडून शुल्क घेतलं जात होतं का? ना पहिले घेतल्या जात होतं ना नंतर घेतल्या जात होतं. लक्षात घ्या. म्हणजे शुल्काचा काही सवालच नाही. ना पहिले घ्यायचं आहे ना नंतर घ्यायचं आहे. इकडे जे आहे ते पहिले नाही घ्यायचं, नंतर मग गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणाचा कन्सेप्ट किती बेकार आहे. एकलव्याचा अंगठा घेतला, अहिंसकाला जे आहे ते 1000 जे आहे ते हत्या करायला लावले 999. हे गुरुदक्षिणा आहे. हे लक्षात घ्या. तर शिक्षण हे विनामूल्य असावं. शिक्षणाचं जे आहे, शिक्षणापासून कोणालाही वंचित ठेवता कामा नये. आणि शिक्षण घेण्यासाठी आणि देण्यासाठी सर्वांनी हातभार लावायचा. असं जे आहे ते गावाच्या गावात दान दिलेले होते. गावाच्या गावाचं उत्पन्न जे आहे ते दान दिलेलं होतं याच्यासाठी. हे लक्षात घ्या. लोक जे आहे ते यायचे आणि जे जे लागतात पोराबारांना ते सगळे जे आहे ते दान स्वरूप, म्हणजे दान देण्याचा अधिकार हे लक्षात घ्या दिलेला होता बुद्ध शासनामध्ये. सर्वांना दानासाठी प्रवृत्त केले जाते. दान हाच धर्म. ठीक आहे. देणे हाच धर्म आहे असं बुद्धांनी शिकवलेलं आहे. आणि इकडे जे आहे ते देण्यामध्ये विषमता हा धर्म आहे. हे लक्षात. समानता नाही. देण्यामध्ये विषमता म्हणजे
वरच्या वर्गांनाच द्यायचं, खालच्या वर्गांना नाही द्यायचं, हे लक्षात घ्या. समजले का नाही? तर असं जे आहे ते आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसत नाही. लक्षात भेदाभेदवाली प्रवृत्ती नाही दिसत. समजले का नाही? समजले. तर इतका सुंदर धर्म आणि सुंदर देशना जे आहे ते भगवान बुद्धांची आहे. इतकं सुंदर आणि सदाचारी, विवेकाला धरून बुद्धीला पटणारं, कुणावरतीच अन्याय न करणारं दर्शन जे आहे ते भगवान बुद्धांचं दर्शन आहे. आणि या दर्शनाचा उद्गम त्या काळामध्ये झाला आणि त्याचा प्रचार प्रसार. आजसुद्धा समाजाला या दर्शनाची सर्वात जास्त गरज आहे. आणि ती जिम्मेदारी जी आहे ते बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाच्या प्रत्येक अनुयायावरती टाकलेली आहे. प्रत्येक अनुयायाला धम्मदायात बनवलेलं आहे की तुम्ही या धम्माचा प्रचार प्रसार करा. समाजामध्ये या धम्माचा, या दर्शनाचा, या देशनेचा सर्वात जास्त आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. याचा प्रचार प्रसार अविरत करा. शांत बसून राहू नका, सक्रिय व्हा, जागोजागी जा. समजलं की? जासाठी सांगितलं ना भगवान गौतम बुद्धांनी, का थांबासाठी सांगितलेलं आहे? का एका ठिकाणी जे आहे ते मठाधीश होण्यासाठी सांगितलेलं आहे? थांबा एकाच ठिकाणी, तिथंच जे आहे ते मठाधीश व्हा असं सांगितलेलं आहे का? चरथचा अर्थ होतो चलते राहा, चालत राहा, फिरत राहा. सतत जे आहे एका ठिकाणी थांबू नका. आणि एका दिशेनं दोघं जाऊ नका. म्हणजे लोक कमी आहेत, देणारे कमी आहेत, त्याच्यामुळे एका ठिकाणी दोघंजणं जाऊ नका. दोन दिशेनं दोघंजणं जा आणि प्रचार करा. कारण की या देशाला प्रचारकांची, अशा प्रकारच्या धम्मदायादांची, अशा प्रकारच्या शिक्षकांची, अशा प्रकारच्या आचार्यांची फार मोठी गरज आहे. प्रत्येकांचे मन प्रदूषित आहेत. या वैदिक व्यवस्थेनं, ब्राह्मणी व्यवस्थेनं काय केलेले आहेत? लोकांची मनं दूषित केलेले आहेत, प्रदूषित केलेले आहेत, हे लक्षात घ्या. हिंसावादी धर्म आहे. समजले की नाही? समजले. हिंसावादी विचारसरणी आहे. दारू प्यायला लावते, चोरी चकाट्या करायला लावते, लूटपाट करायला लावते, व्यभिचार करायला लावते. समजले की नाही? समज. अन्याय करायला लावते. क्रूर आहेत. क्रूर मानसिकतेची लोक बनवतात या व्यवस्थेमध्ये, निर्दयी. समजले की नाही? समजले. आणि बुद्ध शासनातली व्यवस्था कशी करते? माणसाला मृदू बनवते, सात्विक बनवते, मैत्री करायला लावते. मैत्रीचा धर्म आहे की नाही? मैत्री करायला लावते. कुणाची हिंसा करायची नाही, कुणाचं रक्तपात करायचा नाही, हे सांगायला लावतं ना व्यवस्था आहे का इथे? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, झाडाची पानंही तोडायला लावत नाही, झाडं लावायला लावत आहे. ही व्यवस्था तर निसर्गवादी व्यवस्था आहे. निसर्गाचं जे आहे ते उन्नयन व्हावं, त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं, यासाठी काम करतं, आहे की नाही? झाडं, झुडपं, वन, उद्यान याच्यामध्ये फुलणारे दर्शन आहे. हे दर्शन कुठं फुललं? झाडाखाली, बोधी वृक्षाच्या झाडाखाली जन्म झालेला आहे. आणि त्याचा प्रचार प्रसार झाला वन, उद्यान, वनखंड, विहार अशा ठिकाणी, जे प्राकृतिक तत्वांनी भरलेलं असं ठिकाण असायचं, अशा ठिकाणी त्याची देशना झालेली आहे. समजली की नाही? समजली. नैसर्गिक वातावरणामध्ये झाली की नाही झाली? तुम्ही संविधान वाचा बरं. संविधानामध्ये एकूण आलेले एकूण एक तत्व जे आहेत ना, ते बुद्ध साहित्यामध्ये तुम्हाला दिसतात. म्हणतात की प्राणी मात्रांचं संवर्धन करा, वनस्पती मात्रांचं संवर्धन करा, त्याचं संरक्षण करा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये सांगितले गेलेले आहेत नाही तत्व. हे दर्शन कुठून आलेलं आहे? बुद्ध साहित्यातून, बौद्ध साहित्यामधून बाबासाहेबांनी घेतलेलं आहे.
तर या दर्शनामध्ये कोणत्या प्राण्याचा बली दिल्या जाणार हे लक्षात घ्या. कोणत्या झाडाची पानं तोडल्या जाणार नाही, कोणत्या झाडाची लाकडं तोडल्या जाणार नाही आणि त्याची आहुती त्याचा यज्ञ बनवला जाणार नाही हे लक्षात घ्या. समजले की नाही. कुणाला सरणावरती जे आहे ते जिवंत जाळल्या जाणार नाही. समजले की नाही समजले. कारण इथे भावनांना भावनांनी समजून घेतलं जातं, विचारांना विचारांनी समजून घेतलं. हा समजून घेण्याचा धर्म आहे. हे एकामेकाला समजून घेण्याचं दर्शन आहे, नाही का. असं दर्शन आहे. तर अशा दर्शनाचा जे आहे ते उद्भव आणि विकास समोर मोठ्या प्रमाणामध्ये झाला. तो आपण पाहू. आता आपण दर्शन हे बघितलं की हे बॅकग्राऊंड कसं राहिलेलं आहे. वैदिक व्यवस्थेचं बॅकग्राऊंड हे जे काही भूमीला बंजर बनवलेलं होतं त्याला सुपीक बनवण्यासाठी बौद्ध दर्शन जन्मास आलं हे लक्षात. म्हणून तुम्हाला वैदिक दर्शनाचा सुद्धा अभ्यास करणे आहे. का करणे आहे? कारण त्याच्यामध्ये असलेले फ्लॉज, लुफुल्स आणि त्याच्यामुळे झालेलं समाजाचं अतोनात नुकसान आणि त्याची भरपाई करण्यासाठी, त्याला जे आहे ते समाजाचं जे नुकसान झालेलं होतं, अतोनात हाल झालेले होते, त्याला जे आहे ते भरून काढण्यासाठी, समजले का नाही, समाजाला अजून सुदृढ, सक्षम, सजीव, समजले का नाही, समृद्ध, संपन्न बनवण्यासाठी काय झालं, बौद्ध दर्शनाचा उगम झालेला आहे आणि ते बौद्ध दर्शनानं करून दाखवलं समजा. बौद्ध दर्शन हा बौद्ध दर्शनामुळे, बौद्ध धर्मामुळे, बुद्ध शासनामुळे भारत जगाचा विश्वगुरू झाला. जग भारतात यायला लागलं शिकण्यासाठी. इथला संस्कृती, इथला समाज, इथला धर्म ठीक आहे समजून घ्यायसाठी. आणि त्या लोकांनी इथला समाज, इथली संस्कृती, इथलं दर्शन त्यांच्या देशामध्ये नेऊन त्यांनी त्यांच्या देशाला काय बनवलं, समृद्ध बनवलं हे लक्षात घ्या.